नमस्कार मंडळी, आज आपण हिवतड या गावामध्ये आलेलो आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने येथील जनतेचा कौल आपण घेणार आहोत. तर आता चला तर आपण येथील मतदारांशी आपण चर्चा करू. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव रमेश मेरकुदळे, हिवतड. बरं, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन चालू आहे. हो, चला घेऊ. काय परिस्थिती काय आहे हिवतडची? परिस्थिती काय आता लोकांच्या मनातलं काय गावलंय आता ते. तरी पण तुम्ही फिरत असताय, तुम्हाला थोडासा कोण तुमचा काय अंदाज असेल? लोकांचा अंदाज काय सांगता येत नाही तसं. तरी काय कोण काय कोण बीजेपी म्हणतंय, कोण शिवसेना म्हणतंय. दोन प्रमुख उमेदवार आहेत, एक बीजेपीचे जिल्हा परिषदला आणि एक शिवसेनेचे आहेत. त्या उमेदवारांचा काही संपर्क नाही, उमेदवाराचा संपर्क नाही. गावात आहेत, म्हणजे काय राजकीय वगैरे येतात जातात. असं आहे. सर्वसामान्यपर्यंत काय पोचलेलं नाहीत ते अजून. ठराविक पुढाऱ्यांना गाठीभेटी घेतात जातात दोघे. आणि सर्वसामान्य जनता फार हुशार आहे. गावातल्या पुढाऱ्यांचं वगैरे काय कोणाचं ऐकत नाही. त्यांना स्वतःला माहित आहे काय करायचं नाही कोणाला. त्यांची काय काम, उमेदवारांची काही काम माहिती आहे का गावात? कोणत्या? ह्या दोन्ही पण उमेदवारांची काही गावात काम माहिती का? नाही, दोन्ही उमेदवार काही कामं नाहीत. कामं नाहीत. नवीनच उमेदवार आहेत, काही गावात कामं नाही, काही संपर्क नाही. नवीन गट तयार झाल्यामुळे काय ह्या उमेदवारांचा काय गावाशी पहिला कधी संबंध आलेला नाही. मोहन काका? हा, काका होते पूर्वी. काकांनी त्या काळात, जुन्या काळात म्हणजे केलं असेल. आम्ही त्यावेळेला काय कळत नाही. जुनी लोक माहिती आहे. त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी कामं काय केली असतील त्यांच्या मतदारसंघात. नमस्कार. नमस्कार. नाही, तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. माझं नाव आशिष मिलिंद पवार, गाव हिवतड, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, माहिती आहे? हो, लागलेत. उमेदवार कोण आहे काय माहिती? उमेदवार आता भाजपकडून चंदू काका भोसले, परतनं आपले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जयदीपभाई भोसले आणि आमच्या पंचायत समितीचे उमेदवार इथले सरगर मॅडम तळेवाडीचे. हो. काय त्या उमेदवारांचं काही काम इथं? काम तसं आता सध्या तर गण बदललाय साहेब आमचा. नाही, तुम्ही उमेदवारांचं काम काय आहे का इथं? नाही, पहिल्यापासून तसं म्हटलं तर आम्हाला नेलगंजीतून जयदीपभाई यांचे वडील मोहन काका भोसले याचा म्हणजे असं नाव त्यांचं तर आम्हाला पहिल्यापासून माहितच होतं. मग आता त्यांच्या खाली त्यांचा वारसा चालवत आमचे जयदीपभाई भोसले उभे आहेत. बरं. बाकी ते दुसरे बीजेपीचे उमेदवार आहेत, त्यांचं काही काम इथं नाही? काय ओळख आहे का? नाही, अजून आम्हाला तर काय त्यांची ओळख नाही. बरं. इथं गावात आता काय ह्या दोनच उमेदवारांबद्दल चर्चा होते का आणखी तिसऱ्या कुठल्या उमेदवाराची चर्चा होते? नाही, सध्या तर दोन उमेदवार चर्चा. इथं कोणाचा म्हणजे हवा कोणाची वाटते? तसं म्हटलं तर आता सध्या तर जयदीपभाई यांची हवा आहे. बाकी काय ह्या उमेदवारांच्याकडून युवकांना काय अपेक्षा? नाही, आता हे युवकांना काय अपेक्षा, आता पहिल्यांदा निवडणूक तर होऊ द्या, समजेलच. तुम्ही व्यावसायिक आहे ना? हा, बरोबर आहे की. नोकरी नाही, व्यवसाय करताय. हा. मग लोकप्रतिनिधीकडून काही अपेक्षा असतील की का नाही? नाही, आता गावचा विकासच आमची अपेक्षा असणार आहे, दुसरं काय नाही. घर पोट पाणी पण चाललं पाहिजे का नाही? नाही, गावचा विकास झाल्यावर घरपोट पाणी चालणारच की ऑटोमॅटिकच. होय. नाव सांगा की. तात्या सुके संडेवळे, गाव कुठलं? हिवतड. बरं. तुमचं मतदान आहे का इथं ह्या गावात? एकदा केलं तर त्याच्यावर नाही केलं. आता मतदान आहे वगैरे काय माहित नाही? हे बघायचंय. बघायचंय. कोण उमेदवार आहे इथं काय माहित आहे का? काय माहित नाही आपल्याला. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव जनार्दन मनोहर जवळे, गाव हिवतड. बरं. आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे, काही कल्पना त्याबद्दल? त्याचं काय नाही. आता इलेक्शनचं काय माहित नाही तुम्हाला? उमेदवार कोण आहे ती जर माहिती आहे का? नाही. हा, कोण आहे ती? मोहन भोसले त्यांचा मुलगा. हा, खांदारी एक आहे, पुन्हा भोसले एक आहे.
चंद्रकांत भोसले. हा पुन्हा मारगुडे एक आहे. हा. आता या तिघं तो उगायचे ह्यातलं जास्त कोण चालेल? एवढं काय करतो हा म्हणजे जास्त लोक म्हणजे हवा कोणाची आहे? काय तर एवढं ह्या नाही. उमेदवारापैकी कोणाचं काही काम वगैरे ह्या गावात आहे ते काय तसं काय नाही. काय नाही. आहे, कसं ते मी इथं आता गेलो मग पण संध्याकाळी 7-8 येतो इथं बाहेर जातो. नव्हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी काही गावात विकास कामं किंवा लोकहिताची काही कामं केलेली असं काही तुम्हाला कधी पूर्वी जाणवलंय का त्यांच्याकडून? काही एवढं ती आठवण येत नाही. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. दादा जगन्नाथ देशमुख गाव उत्तर. बर सध्या इलेक्शन चालू आहे माहित आहे? उमेदवार कोण आहेत वगैरे काय कोण आहेत उमेदवार? मारगुडे तानाजी पाटील हा अजून दुसरं नीलकंठी चंदूभाऊ आहेत. अजून मोहन काकाचा पोरगा आहे. अजून त्याला अजून काय माहित आठवतंय तेवढं सांगा. एवढं. आता या 3-4 पैकी किती जण चालतो? 2 जण चालते ते चांगले. कोण? शिवसेना आणि भाजप. भाजप. इथं त्या उमेदवारांचा काही संपर्क वगैरे संपर्क आहेत. दोघांचा पण होय. काही कामं त्यांची आहे. इथं म्हणजे पुढं कोण राहील मागं कोण राहील असा काय अंदाज काय? पहिलं ते शिवसेनेच पुढे. पुढं तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. प्रल्हाद दिगंबर जवळ हे उत्तड. बर सध्या इलेक्शन चालू आहे माहित आहे? हा आहे चालेल. कोण उमेदवार आहेत वगैरे काय माहिती आहे का? एवढं ध्यानात राहत ना माझ्या उघड सांगतो. बरं. नेरकर जे आहे ते इकडे त्यात दोघं. आता कुठलं मार्ग कसाही मला माहित नाही उघड सांगतो. बरं. तळवाडी म्हणता हा, बरोबर हा. आहे ते इकडं खरसुंडी हा. एवढं माहित आपल्याला. पण आपला भाग किती तू करगणी तू हे किती असं माहित नाही ना. एवढंच माहिती बाकी काय कसं बाकी अशी चौकात चर्चा वगैरे करतात की आता फक्त मी चर्चा कसं करता मी धंदावाला आहे. धन्यवाद. मी आहे खर्च बनपुरी असतोय. सकाळी 8ला जातो संध्याकाळी 6ला येतोय. कसं माप कसं कशी मी करणार फक्त चर्चा होती लोकांची. मी आता, कोण चांगलं कोण हा वाईट तेच की असतो. आता तुम्ही ह्यांनी सांगितलं तर मला मी बोलणार हा. तुम्ही सांगितलं तर मी बोलणार बरोबर. अशा गोष्टी आहेत त्या. काय पण दादा बरोबर आहे. कोणाच्या नावात जास्त बाबा हे निवडून येईल असं काय चर्चा होत्या का? मी ते ऐकलंच नाही ते सांगायचं कसं आपण आंधळ सांगणार ना मी कधीच. आयुष्यात मी बोलणार मी नाही खरं हे बोलणार नाही. खोटं नाही खरंच आहे. आपला काय तर संबंध येत नाही तर मला उघड बोला काय बंधन नाही. बरोबर हा? बरोबर. हा तुम्ही द्या म्हणाल त्याला मी देतो. हा. याचा तोंडात शब्द गेला हा. की महागार घेत नसतो. तुम्ही 5 लाख खिशात घाला तरी मी जात शब्द कोणाला दिलाय का? नाही तसं भाग सांगतोय. पैशाला किंमत देत नाही माणसाला. पैशाला किंवा आजपर्यंत मी जळ 75 वर्षाला मी 5 पैसे कोणा घेत नाही. हा. नाही लोकशाहीमध्ये ते घेतलं पण नाही. कधीच घेतलं ना अजून. माणूस बघून फक्त तुम्ही चांगला ही चांगलं दिसाय ना चांगला कोण दिसतोय? मग ऐका बरोबर त्यालाच मत देतो तेवढं. हा. पण ते का तुम्हाला सांगायचं का मी तसं बी नाही. आपल्याला जी योग्य दिसतं दिसतं तीच देणार मी. बरोबर बरोबर आहे. बरोबर. अशी गोष्ट कोणाचं घेणं बी द्यायचं नाही, द्यायचं नाही. तुम्ही पुढे या तुम्ही पुढे या चल. या की तुम्ही पुढे या की. त्याला काय हो राहील हा. कुस्ती आहे शिवाय. हा, मतदान कसं करता? ज्याला योग्य येईल त्याला करा. हा. आता हे इलेक्शनला जी उभा राहिली ती आम्ही कोणाचं घेणार बी नाही हे पण नाही. हा. आम्हाला नको आहे कोणाचं हा कोण उमेदवार आहेत माहित आहे का? कोण उभा राहिले कोण अजून आलं होतं? सांगायलाच आले नाही. कोण आलं नाही ते? नाही ते चिठ्ठी होय, देते ती. चिठ्ठी देते ती. चिठ्ठी देते होय. बाकी काय बाकी काय विषय नसतो. नुसती चिठ्ठी देते. बाकी विषय काय तिला आमडी चिठ्ठी देते त्याच्यावरच आम्ही करतो. हा. काय नाही. कसं आहे आम्ही आता ह्या गावात फिरतोय पण लोकांना म्हटलं इलेक्शनच्या बाबतीमध्ये बोला प्रत्येक म्हणते मला नको मला नको मला नको काय कसं भानगड काय? माणसाची मानसिकता नाही. माणूस कसा आहे सर्वसामान्य ग्रामीण भागातला माणूस हा. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान नसते. आणि तो माणूस कसा आहे सोयीचाराची माणसं आहे ती, जुनी माणसं आहे ती. आपलं मत हे कुणाला न सांगणारी माणसं आहे. नाही मत सांगू नका. नाही मत कोणी त्यांचं विचारतच मताचा नाही. विचारच करत नाही. जे स्वतःची माणसं स्वतःची प्रामाणिक राहणारी माणसं ग्रामीण भागातली माणसं आहेत.
ते म्हणत नाही मी, इथं लोक बोला म्हटलं का नाही, मी नाही बोलत. अहो, कसं आहे लोकशाहीमध्ये बोललं पाहिजे का नाही, तुमचं मनातलं नाही, मान्य आहे तुमचं सगळं इच्छा व्यक्त, लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहे. मग तो लोकप्रतिनिधी कसा निवडणार तुम्ही? जसं दहशत जसं पिक्चर मध्ये बघते ती का नाही, त्या पद्धतीचं आम्ही पहिलं गाव बघतोय, असं पुऱ्या तालुक्यामध्ये फिरतोय. पण आज पहिलं गाव बघितलं की ज्या माणसाला म्हणेल नाही बाबा मी बोलणारच नाही, व्यावसायिक आहे, आम्ही पण आमचं पण काहीतरी हे असतंय. तुम्ही आम्ही बोलत नाही, पण ग्रामपंचायतची निवडणूक लागते, त्यावेळी बोलावंच लागतं. बोलावंच लागतं. मग आता दोन बाबा माणूस चांगला कोण कसा? चांगला एवढंच बोलायला वाईट बोलू नका, कसं आहे त्याच्याबद्दल माहिती बोलू आहे नका. का? पण नाही नाही नाही, माणसाचं स्टेटमेंट असं आहे की जो माणूस विकास काम करेल त्यालाच माणूस 100% मतदान देत असतो. जाऊनच ती तर बोलायला पाहिजे ना. नाही, आता ही दोन जे आहेत जिल्हा परिषदचे 3 आहेत, तर ह्यांच्याबद्दल कोण काम करेल असं तुम्हाला? बघा, दोन्ही पक्ष आता सत्तेत आहेत, दोन्ही पक्ष विकास काम करू शकतील, कारण ज्याची सत्ता केंद्रात आहे तोच काम करेल. बरोबर दोन्ही मधला आहे काय का? उमेदवार राज्य शासन कोणते एकच उमेदवार राज्यात बी आपल्याला? तिन्ही पक्ष आहेत, तिन्ही पण उमेदवार आहेत. आता चर्चा काय, 2च उमेदवार चर्चा आहे काय? आमच्या इथं 2च उमेदवार हा. आहे, निलकंठजी गणात, भाजप आणि राष्ट्रवादी. भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी शिवसेना करते 2 आहेत या. शिवसेना एक मशालवाली पण शिवसेना आहे. आता आम्ही आमच्या बघितलं इथं मशालवाली प्रत्येक पण ग्रामीण भागातल्या माणसाला एकच शिवसेना माहिती आहे, कुठली बाणाची. बाणाची. हा, नवीन शिवसेना माहितच नाही. अजून ठाकरे गट आणि शिंदे गट हा विषय नाही. एकच गट आहे शिवसेना. तुमच्या ह्या गणामध्ये आणि कसं जिल्हा आहे, परिषदेला पक्ष फक्त उमेदवार आहेत. नाही, सर्वसामान्य माणसाला एकमेव पक्ष माहित आहे, हा कमळ. कारण ती माणूस हा प्रत्येक त्याला माहित आहे, हा बाबा भाजप म्हणलं एक कमळाचं बटन दाबणं. हे आता मशाल शिवसेनेची 2 चिन्ह आहेत, राष्ट्रवादीची 2 चिन्ह आहेत. माणसाला कुठलं चिन्ह नजरेत आहे त्या चिन्हाचा माणूस विचार फटकन करतो. टाकतो माणूस. हम्म. असा विषय. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. गोरखनाथ आकाराम खांडेकर, मुक्काम पोस्ट उत्तर. सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. बर. काय कल्पना त्याची? कल्पना म्हणजे काय चालू आहे ते हे माहिती आहे का तुम्हाला? हो, माहिती आहे चालू उमेदवार कोण आहे ती, काय कुठल्या पक्षाची आहे ती? आहे. भाजपकडं चंद्रकांत भोसले, हा, शिवसेनेकडं जयदीप भैया. बरं. आणखी पंचायत समितीचं भाजपकडं विजय मारवाडी मालकीन आणि दुसरी सरकाराची मालकीन आहे. बरं. इथं उमेदवार बरेच आहे ती, हा पण फक्त 2च पक्षाच्या उमेदवाराची चर्चा आहे. हा 2च पक्षामध्ये चर्चा आहे. आणि लढत पण 2 पक्षामध्ये. 2 पक्षामध्ये लढत होणार आहे. ह्याचं काय वाटतंय तुम्हाला की कोण पुढं असेल, कोण मागं असेल? नाही, आम्ही बऱ्यापैकी आम्ही पडवकारला मानणारे कार्यकर्ते आम्ही बऱ्यापैकी येत आहे, त्यामुळे आम्ही चंदू काका आणि मारगोड्या दोघांना मतदान करणार. लोकांना नाही, आता तुम्ही ह्याच्यावर टीव्हीवर हे बोलू नये की आम्ही कोणाला मतदान करणार आहे. फक्त इथं नाही, आम्ही बोलाय ना, मी वैयक्तिक मी करणारच आहे, कारण आता करणार त्याचं काय दावा. लोकांचं कल काय? लोकांचं काय, आता जे आमच्या संघ आहेत ते आमच्या सोबत आहेत, ते आमच्यासारखं सांगतात. काय तिकडले आहेत 2 तिकडले सांगणार, काय 4 इकडे सांगणार, पण बऱ्यापैकी भाजप म्हणतात. नाही, आता चंदू भाऊ आहे की नाही, हा, ती भाजपमध्ये झालं. होय. तुम्ही आता दोघांची नाव नाही, पहिल्या जेव्हा चंद्रभाऊ सांगितलं चंदूभाऊचं इथे ह्या मतदारसंघात काय काम? चंदूभाऊचं मतदारसंघात आता इकडे आमच्याकडे मतदारसंघाला पहिल्यांदा चंदूभाऊ म्हणजे आमचं पहिल्यांदा नवीन जोड आहे ना इकडे, त्यामुळे पहिल्यांदाच इकडे. पण ग्रामपंचायतींच्या ताब्यात आहे ना, नेलकरंजी इथं मेटकरवाडी पुत्र येते ना त्यांचं. आमच्या शेजारीच आहे, 2 किलोमीटर अंतर. चांगलं आहे, काम चांगलं आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्या तिथल्या कामाच्या जोरावरती तुम्ही त्यांना म्हणजे हो हो, म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी कामं केली यांचं तुम्ही श्रेय त्यांना द्या. हा देणार. शेड आम्हाला जे सांगतील त्याला आम्ही तयार आहे. पडळकरांनी सांगितलं ह्या 2 उमेदवाराला मतदान द्या, आम्ही त्या 2 उमेदवाराला मतदान देणार. बाकी काही नाही. हे जे चंदूभाऊ जी हा उमेदवार आहे की नाही, हा ते पूर्वी एका वेगळ्या पक्षामध्ये होता. हा त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर हा, ते भाजपमध्ये आले. बर आता बरेचशा कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा करतो बर. की आता तुम्ही पण भाजपचे कार्यकर्ते आहेत. हो, भाजपचे. तुम्हाला पण वाटतं की बाबा मी पुढे जाऊन पुढे नेता व्हावं का नाही वाटत? नाही, तसं काय नाही, मनात काय नाही आपल्या. पण असं कार्यकर्त्यांची भावना तर असते की नाही बाबा? नाही असणार असेल, आपण एकनिष्ठ पडळकरासाठी आहे फक्त. हा. पडळकर काय सांगतील त्या देशाला आपण मान्य दिशा मानणार माणूस. पडळकर उमेदवार कोणी देऊ द्या, काय देऊ द्या. कोणी आला तर त्या माझा बाप जर विरोधात उभा केला तर मी मतदान करणार नाही. पडळकरांच्या विरोधात माझा बाप जो उभा राहिला दुसऱ्या पक्षात तर मी मतदान करणार नाही, बाला मतदान करणार नाही. शेट सांगेल तेच करणार.
अजून काय सांगायचं सांगा. अनिल तानाजी गुट्टुकडे राहणार घेऊ. बरं, इथं सध्या निवडणूक चालू आहे. हो उमेदवार माहितीच आहे तुम्हाला. माहिती आहे. चंद्रकांत भोसले, जयदीप भोसले जिल्हा परिषदला, पंचायत समितीला पौर्णिमा मारगुडे आणि सुनीता सरगर. बरं, ह्यांची काही कामं काय हाई ग्रामपंचायतच्या नेलकंजी ग्रामपंचायत चंदूभाऊच्या ताब्यात आहे. तेच सांगतील तो निर्णय फायनल आमचा. बाकी तुमच्या मनानं काही करणार नाही. त्या उमेदवार असा असायला जो चांगला पाहिजे ह्याबद्दल काय नाही, चांगला पाहिजेच की. हाय चांगले आहेत म्हणून तर आम्ही तिकडे आहे. उमेदवार दुसऱ्या पक्षातनं आयात झालेला उमेदवार आहे. आयात काय आम्हाला शेत सांगतील ते निर्णय आहे. शेतनी काय तिथं दगड देऊ, आयात असू द्या नाही निर्यात असू द्या. नाही नाही, पण जर शेटने सांगितलं म्हणून ना विकासाच्या बाबतीत काय नाही, विकास शेतच आहे की इथं. शेतच्या माध्यमातून विकास काम झालेच की उतरला. मंडळी, आज आपण हिवतड गावामध्ये बऱ्याच लोकांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला तालुक्यातलं असं एक गाव भेटलं की ज्या गावामध्ये लोक बोलण्यासाठी भीत आहेत, की ते लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्यासाठी सुद्धा भितानाचे आम्हाला लोक इथं आढळून आले. तर आता ही जी मतदानाचा जो अधिकार आहे, निष्पक्ष निर्भीडपणे मतदान करायला पाहिजे, परंतु इथं तर मात्र काही चित्र वेगळंच दिसते.